माझ्यासोबत आहेत. खरं तर पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये जो आहे तो संघर्ष पाहायला मिळाला आणि त्या अंती जे आहे ते बजरंग सोनवणे विजयी झालेले आहे. हो, विजय झालेला आहे. बाप्पांचा विजय होईल असं अपेक्षा अनेकांना होती आणि अखेर विजय झालेला आहे. माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला मी निवडून यावं असं वाटत होतो आणि निवडून आलेलो आहे. या बीड जिल्ह्यातल्या जनतेचा मी शेवटच्या क्षणापर्यंत आभारी राहणार आहे. बीड जिल्ह्यातली ही निवडणूक ऐतिहासिक असणार आहे. या जिल्ह्याला जे अपेक्षित होतं ते झालं. खरं तर अनेक प्रकारामध्ये मुद्दे झाले, वादविवाद झाले, तर्कवितर्क झाले, मात्र तुम्ही संयमाने घेतली निवडणूक, त्याचं फळ मिळालं असं वाटतंय. मला माहित होतं की माझा विजय होणार आहे, त्याच्यामुळे मी संयमाने घेतली. निवडणुकीच्या प्रक्रियेत संयमाने घेतलं. आज काउंटिंग मध्ये सुद्धा संयमाने घेतलं. आज सगळ्या गोष्टी एवढ्या करत असताना सुद्धा आज आमचा निकाल 1-2 तास अगोदर द्यायला पाहिजे होता, पण शेवटपर्यंत त्रास द्यायचं काम त्यांनी केलं. पण शेवट सत्याचा असतो आणि सत्याचा विजय झाला. खर तर पंकजा मुंडे हे मोठं आव्हान होतं. भाजपच्या बड्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. मात्र आता तुम्ही जॉईंट किलर अशा पद्धतीने ठरलेला, तुम्हाला विश्वास कशा पद्धतीने होता या सगळ्या? मला पहिल्या दिवसापासून विश्वास याच्यासाठी होता की बीड जिल्ह्यातली जनता यावेळेस माझ्यासोबत आहे आणि ज्यावेळेस बीड जिल्ह्यातली जनता एखाद्या उमेदवाराला स्वतः उमेदवार असे म्हणून काम करते त्यावेळेस हा विजय होतो. खर तर अनेक राजकीय बडे नेते त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं. बडे नेते असूनही जनता तुमच्या सोबत होती आणि कसा विजय असा? हे सगळे नेते त्यांच्या सोबत होते म्हणूनच माझा विजय झाला. बीड जिल्ह्यात इथून पुढच्या काळामध्ये आमच्या सर्व जनतेला विचारल्याशिवाय कुठल्याही माणसाला करता येणार नाही.